आपण अर्जुन विश्वरूप जे पाहतोय ते ऐकतोय. अर्जुनाला विश्वरूप बघणं किती त्रासदायक होत आहे, आपल्याला वर्णन वाचून सुद्धा त्रासदायक होत आहे. म्हणजे ते वर्णन वाचता वाचता असं वाटतं की हे अर्जुनाने कसं काय बघितलं असेल. नुसतं वाचणं किंवा आपण नेहमी उदाहरण घेतो की एखाद्या सिनेमाची स्टोरी ऐकणं आणि तो सिनेमा प्रत्यक्ष पाहणं याच्यामध्ये खूप अंतर असतं. तसं आपण वाचतोय, सांगतोय याच्यामध्ये आणि अर्जुनाने ते प्रत्यक्ष पाहिलं आहे, त्यामध्ये केवढा फरक असेल, कसं काय त्याला ते सहन झालं असेल याचा विचार केला तर असं वाटतं की हे जे काही गीतेतल्या विश्वरूप दर्शनाच्या वर्णनाचे श्लोक आहेत ते इतके भयावह आहेत. आपण 23व्या श्लोकापर्यंत आलो आहे. आज आपल्याला आणखीन अर्जुनाने जे बघितलं आहे ते सगळं ऐकायचं आहे. श्लोक आहे आपला 24वा. त्याच्या आधी आपण पाहिलं आहे की लोकाः प्रव्यथिताः. व्यथा म्हणजे दुःख, अतिशय दुःख, फार मोठं दुःख पाहिलं आहे आणि त्यामुळे ते सगळे व्यथित झाले, म्हणजे घाबरले. भगवंताचं हे अक्राळ विक्राळ रूप पाहून लोक घाबरलेले आहेत असं अर्जुनाने सांगितलंच. आणि पुढे म्हणालं की अहम अपि, मी सुद्धा घाबरलो. म्हणजे ज्यांना ज्यांना हे सगळं दिसतंय ते तर घाबरले असणारच, पण मी सुद्धा घाबरलो आहे असं खरं 23व्या श्लोकामध्ये अर्जुनाने कबूल केलं आहे. आज आता तो आणखीन भयानक वर्णन करणार आहे. त्याला जे दिसलं आहे त्याचं तो वर्णन करणार आहे. 24व्या श्लोकात अर्जुन म्हणतोय नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्त विशाल नेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विंदामि शमं च विष्णु. धृतिं न विंदामि शमं च विष्णु म्हणजे माझं धैर्य गळून पडलं आहे, माझी शांती संपली आहे. अर्जुनाची ही स्थिती आहे. काय त्या 3 अर्ध्या चरणामध्ये वर्णन केलं आहे ते आपण पाहणार आहोत. 4थ्या अर्ध्या चरणामध्ये त्यांनी कबूल करून टाकलं धृतिं शमं च विंदामि, माझं सगळं धैर्य नष्ट झालं आहे. हा गळून जाणं म्हणतो ना तसं तो गळून पडला आहे. शांती समाधान तर गेलंच आहे, पण धैर्यवान असणारा, शूर असणारा अर्जुनाचं धैर्य, अर्जुन ते सगळं बघून गमावून बसला आहे. तो म्हणतोय नभस्पृशं त्वां म्हणजे आकाशाला स्पर्श करणाऱ्या. ते जे अक्राळ विक्राळ रूप पाहिलं आहे ते कसं आहे तर आकाशाला स्पर्श करणारं आणि अनेक वर्णांचं, अत्यंत दीप्तम दैदिप्यमान आहे, अनेक वर्णांनी युक्त आहे. आणि असं आनन व्यात्तानन म्हणजे विशाल असं तोंड पसरलेलं आहे, मुख पसरलेलं आहे, विशाल नेत्र आहे, दीप्त अत्यंत दीप्त विशालमान प्रकाशमान असणारे नेत्र त्यांनी युक्त आहे. अशा त्वाम दृष्ट्वा, अशा तुला पाहून, ज्या भगवंताला इतक्या प्रिय असणाऱ्या भगवंताला इतक्या सुंदर रूपामध्ये पाहिलेलं आहे, त्याला असं त्या अक्राळ विक्राळ भयाळ रूपात पाहिलं आहे. आणि प्रव्यथितांतरात्मा, अंतःकरण माझं भयभीत झालं आहे, माझी शांती गेली आहे, माझं धैर्य संपलं आहे असं वर्णन 24व्या श्लोकामध्ये अर्जुन करतात. इतका अर्जुन गडबडून गेलेला आहे. धैर्य संपलं म्हणजे काय ना, एवढा शूरवीर माणूस आहे त्याचं धैर्य गेलं म्हणजे काय. खरं तर आपल्या लक्षात येईल की सामान्य माणसाचं असं होतं ना की एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली जाते आणि मग ऐकणारा जो असतो ना तो सहनशील असेल तर ठीक आहे, नाही तर तो कधी मनातल्या मनात नाही तर कधी प्रत्यक्ष म्हणतो काय तेच तेच सांगताय. अर्जुनला तसं तेच बोलतो आहे. जे काही त्यांनी पाहिलं आहे त्याचं वर्णन तो पुन्हा पुन्हा करतो आहे. आता हे आपण जे आत्तवर्णन ऐकलं ते खरं म्हणजे दंशरा कराला आणि वगैरे ऐकलं आहे. आता तो पुन्हा आपल्याला सांगणार आहे. 23व्या श्लोकात त्यांनी एकदा शब्द वापरला महत्व, जो मोठं रूप पाहिलं. आता त्यांनी विशाल म्हटलं. भगवंताचं हे असं मोठं रूप पाहिलं आहे. भगवंता हे जे की तुझं विशाल रूप पाहिलं, किती विशाल तर म्हणे इतकं विशाल, इतकं भव्य आहे की ते आकाशाला स्पर्श करत आहे. साधारणपणे आपल्याला खूप मोठं असं आपल्याला वर्णन करायचं झालं की आपण म्हणतो तसं अर्जुन आत्ता म्हणतो की किती उंच आहे. खरं तर याचा अर्थ असा आहे की उंचीचं मी वर्णनच करू शकत नाही. तू किती भव्य आहेस, किती उंच आहेस, तुझं रूप किती मोठं आहे ह्याचं मला वर्णनच करता येते असं खरं म्हणजे त्याला म्हणायचं आहे. पण म्हणताना काय म्हटलं नभस्पृशं, आकाशाला टेकलं आहे. आता हे जे काही वर्णन आहे आकाशाला भिडणं ज्याला म्हणतो आपण, किंवा आपण घरी डोंगराची शिखरं किती उंची आहेत तर आकाशाला भिडलेली आहे, तर तसं त्यांनी वर्णन केलं असेल. पण याचा अर्थ उंची मोजता येत नाही असा आहे. खरं पाहिलं तर आपण आकाशाला काही, गगनाला काही टेकतच नाही.
आकाश नावाची काही वस्तूच नाही. आकाशाचा विचार केला तर आकाश पोकळीच आहे. आपण आकाशाकडे पाहतो तेव्हा आकाश आपल्याला निरभ्र दिसतं, कधी आकाशामध्ये ढग दिसतात, आपण आकाशाचं निळं म्हणून वर्णन करतो, कधी आकाश आपल्याला स्वच्छ दिसतं, असं आकाशाचं वर्णन आपण करू. पण आपली दृष्टी जी आहे ती दूरपर्यंत, जेवढी शक्य आहे तेवढी दूरपर्यंत पोहोचते, त्याला काही मर्यादा आहे. आणि जिथे मर्यादा आहे, आकाश दिसत नाही, तिथे तिथे आकाशाचं वर्णन आपण असं करतो. पण म्हणजे आकाश तेवढंच आहे का? तर नाही. आकाश ही पोकळी आहे, त्यामुळे आकाशापर्यंत उंच आहे. म्हणजे किती? तर ज्या उंचीचा नीट आपल्याला काही म्हणजे विचारच करता येत नाही, वर्णनच करता येत नाही, असं म्हणून नभस्पर्शम. शास्त्र असं सांगतं की आपल्या दृष्टीला मर्यादा आहे, बरोबर आहे. आणि जिथेपर्यंत आपली दृष्टी जाते तिथून ती परत फिरते, आणि जिथून ती परत फिरते त्या परत फिरण्याच्या क्रियेला दृष्टीभ्रम. आता आपण दृष्टीभ्रम झालं म्हणजे चुकीचं दिसतं त्याला दृष्टीभ्रम झाला म्हणतो, पण खरं भ्रम म्हणजे फिरणं. तर ती आपली जिथपर्यंत जाते तिथून परत फिरते, आणि तिथून जिथून परत फिरते तिथे निळ्या रंगाचा भास होतो. शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे. आणि म्हणून बघा संत आपल्याला सांगतात भगवान विष्णू निळे आहेत, आमचा राम सावळा आहे, भगवान गोपाळकृष्ण आमचा निळा सावळा आहे. म्हणजे काय? तर त्याच्या उंचीपर्यंत आमची दृष्टी पोचतच नाही. हे दृष्टीने न पोचणं वर्णन करण्यासाठी तो निळा सावळा. तो आकाश जसं उंच आणि ते निळं, तसा भगवंतसुद्धा आम्ही त्याच्या उंचीपर्यंत पोचतच नाही. आम्हाला तो जेवढा दिसतो त्याच्यापेक्षा तो काहीतरी मोठा आहे, आणि तिथून जी काही आमची दृष्टी परत फिरते तिथे तिसरा रंग आहे, तो निळा आहे, असं त्याचं वर्णन. अर्जुन म्हटलं, देवा तुम्ही तर काय नुसतं एक नाही तर अनेक वर्णांचे आहात, अनेक रंगांचे तुम्ही आहात. आणि हा नुसता भास होतो आहे असं नाही. तसा तांबडा, कधी लाल दिसतात, म्हणजे तांबडे दिसतात, कधी पिवळे दिसतात, कधी श्यामवर्णी दिसतात. कल्पना करून बघा, भगवंत वेगळ्या वेगळ्या रूपात वेगवेगळ्या रंगात अर्जुनाला दिसतात, कधी नीलवर्णी, कधी श्यामवर्णी. आणि असे जे निळ्या रंग, तांबडा, निळा, पिवळा आपण वर्णन करतो की यांचं मिश्रण झालं की साधारणपणे 7 रंग दिसतात. आणि या 7 रंगाच्या मिश्रणाने आणखीन काही रंग दिसतात. म्हणजे अनेक वर्ण भगवंताचे दिसत आहेत अर्जुनाला, असं म्हणतो आहे. पुढे म्हणतो आहे व्यात्ताननम. आनन म्हणजे तोंड. व्यात्ताननम असं पसरलेलं तोंड दिसतं आहे. म्हणजे एखादा प्राणी जेव्हा दुसऱ्या प्राण्याला गिळंकृत करायला जातो तेव्हा तो जबडा पसरवेल, तसं भगवंत जणू काही जबडा पसरवत आहे, तोंड पसरवत आहे. बरं उंची किती? तर आकाशापर्यंत. म्हणजे केवढा त्याचा जबडा असेल आणि काय. बरं साधारणपणे एखादा प्राणी समजा दुसऱ्या प्राण्याला खात असेल, आपण आता वर्णन करताना सुद्धा वर्णन केलं की डोळे मोठे होतात, तर जबडा मोठा झाला की आपापच डोळे मोठे होणार. म्हणून त्याचं वर्णन करतायत की तो जबडा तर मोठा झालाच, व्यात्ताननम विशाल असा जबडा पसरलेला आहे, आणि तोंड मोठं, आणि स्वाभाविकच डोळे पण मोठे. बरं पुन्हा ते डोळे कसे? तर लाल भडक प्रज्वलित अंगार निखाऱ्यासारखे असे डोळे आहेत. त्यामुळे ते पसरलेलं तोंड, ते अनेक रंग, ते डोळे, हे सगळं पाहून अर्जुन म्हणतो, देवा माझा अंतरात्मा पण व्यथित झालेला आहे. क्षणभर त्या श्लोकाशी आल्यावर असं वाटतं अंतरात्मा व्यथित झाला आहे. इतके दिवस आम्ही म्हणतो आहे की देहाला ठीक आहे सुखदुःख, त्या आत्म्याला काही सुखदुःख नाही. पण आपल्या लक्षात येईल की तो आत्मा जेव्हा देहाच्या संबंधी येतो ना, संपर्कात येतो ना, तेव्हा देहाची दुःख त्याला पण भोगावी लागतात बिचाऱ्याला. आणि म्हणून इथे सुद्धा अर्जुनाने कबूल करून टाकलं की माझा अंतरात्मा पण भयभीत झालेला आहे. मला ही प्रव्यथिता अंतरात्मा इतका भीतीनं ग्रासून गेलेला आहे. आता भीतीनं ग्रासून गेला आहे म्हणावं तर आपल्याला असं वाटेल की अरे बापरे, अर्जुनाला पण भगवत नाही आहे. आपण ना वाघाला पंचानन असं म्हणतो. तर पंचानन ह्याचा अर्थ की 5 तोंड असा नाही आहे. वाघाला कुठे 5 तोंड असतात, मग त्याला पंचानन का म्हटलं? तर 5 तोंड नाही, त्याचा जो जबडा उघडलेला आहे तो असा काही भयानक असतो, त्याच्यासाठी त्याला पंचानन म्हटलं आहे. पसरलेलं आनन म्हणजे तोंड. तसं ह्या इथे पण आपल्याला दिसेल की असं पसरलेलं असं तोंड. आता धैर्यवान अर्जुनाच्या मुखातून असे शब्द येत आहेत की माझं धैर्य नाहीसं झालं आहे, किंवा माझी शांती मला सोडून गेलेली आहे. खरं तर असं झालं आहे की करायला गेलो एक आणि झालं भलतंच. अर्जुनाला भगवंताचं विश्वरूप बघायची अशी इच्छा झाली, त्याला वाटलं की ते छान बघायला मिळेल, आणि म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली. बरं आपल्याबरोबर या साऱ्या जगाला आपलं तर होणारच नाही नुकसान जे काही बघतोय त्याच्यावरून,
तर साऱ्या जगाला जाळून टाकणारं हे रूप आहे, सगळ्या जगाला गिळून टाकणारं हे रूप आहे. आणि त्यामुळे तो अर्जुन घाबरला. काय होतं हे समजतच नाही आहे त्याला. आता या श्लोकामध्ये भगवंताला आणखीन एक विशेष आहे. नभस्पुषम दीप्त अनेक वर्णन व्यात्तानंदित विशाल विक्रम. आणि पुढे म्हटलं आहे प्रकर्षेण हे काय श्लोकाची शेवट दुसरी ओळ आहे. दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितांतरात्मा धृतीं न विंदामी शमंच विष्णू. या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंताला विष्णू असं संबोधन केलं आहे. आता ह्याचा पण आपल्याला विचार करायला, विष्णू ही खरी म्हणजे वैदिक देवता आहे. मग या श्लोकामध्ये विश्वाचं पालनपोषण करणारा, आपण नेहमी म्हणतो की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, विष्णू सांभाळतो आहे, पालनपोषण करणारी ही देवता आहे. या भगवान श्रीराम किंवा भगवान गोपाळकृष्ण हे त्याचेच अवतार आहे. आणि अशा विष्णूला म्हणजे अशा पालनपोषण करणारी जणू काही आठवण भगवंताला दिली. इतकं हे विष्णू आहे, सर्वव्यापी तत्व आहे, सर्वांना सामावून घेणार आहे. आणि म्हणून अर्जुन त्याला म्हणतो की तू आमचा तारणहार, तू आमचा पालन करणारा, तू सांभाळणारा आम्हाला, आणि आम्हाला असं घाबरवतो आहेस. त्यामुळे तो विष्णू असं म्हणण्यामागचा उद्देश पण आपल्या लक्षात येईल. ते पालनपोषण करणारा विष्णू आहे. आणि त्याच्या ह्या अशा प्रचंड दिसणाऱ्या रूपाच्या पुढे अर्जुन घाबरून गेलेला आहे. पुढल्या श्लोकांमध्ये दंष्ट्राकरालानि भयानकानि दंष्ट्राकरालानिच ते मुखानि दृष्ट्वैव कालान्नलसन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. आता इथे म्हणतोय की त्या दंष्ट्राकरालानि, आता हा शब्द गेला आहे की ज्या पसरलेलं मुख आहे, त्याच्या ज्या दाढा आहेत त्या कशा आहेत, अकराळ विक्राळ अशा दाढा असलेल्या कराल. आणि ते मुखाने ईश्वर अशी तोंड पाहून कालानल सन्निभानी, तो दुसरा पण कसा आता जणू काही प्रलयासारखं हे आहे, प्रलयकाळच्या अग्नीसारखं सगळं असं प्रज्वलित झालेलं मुख दिसतं आहे. आणि दिशा हा न जाणे, दिशा कळत नाही आहेत. इतकंच नाही तर शर्म एवच लभे, शर्म म्हणजे आनंद. मग अशा श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की माझी शांती ढळलेली आहे, माझं धैर्य संपलं आहे. आता म्हणतो शर्म एवच न लभे, मला आनंद लाभत नाही, माझं सुख आनंद सगळं संपलेलं आहे, काही समाधान मिळत नाही. हे देवेश जगन्निवास प्रसिद्ध, अरे बाबा प्रसन्न हो रे, असलं नको दाखवू काही. अशा प्रकारचं 25व्या श्लोकामध्ये अर्जुन पुन्हा वर्णन करतो आहे. म्हणजे एकीकडे आनंद संपला असं पण सांगतो आहे, देवाला सांगतो आहे प्रसन्न हो बाबा, हे नको दाखवू. आणि त्याच्या सगळ्या अशा 11-12 गोष्टीचं वर्णन करतो. प्रलयाचा उल्लेख आला आहे. आता प्रलय शब्दाचा अर्थ काय, तर प्रलय याचा अर्थ असं सांगितला जातो की सूर्याची प्रचंड उष्णता पृथ्वीवर येते, म्हणजे आग ओकल्यासारखी उष्णता येते. आणि त्या प्रचंड उष्णतेमुळे पृथ्वीच्या खाली म्हणजे पृथ्वीच्या पोटातील जो लाव्हारस असतो, तो लाव्हारस पण उसळी मारून बाहेर येतो. म्हणजे वरून सूर्य असा ओकतोय आग, आणि पृथ्वीच्या पोटातून पण आलेला लाव्हारस आहे. या सगळ्यामुळे काय होतं, भूकंप होतात, सगळी पृथ्वीवरती असणारी सजीव निर्जीव सृष्टी जी आहे ती सगळी नाहीशी होते, प्रलय होतं. म्हणजे असं होतं. दुसरं सांगतात की ही जी काही प्रचंड उष्णता होते त्यांनी सगळे समुद्र आटून जातात. समुद्र आटतात म्हणजे काय होतं, त्या पाण्याची वाफ होते, त्या वाफेचे ढग बनतात, त्या ढगाचा पाऊस पडतो. आणि पाऊस पडल्यावर एवढा प्रचंड पाऊस पडतो की सारी पृथ्वी बुडून जाते. प्रलयाचं वर्णन असं करतात की ह्या सगळ्या अशामुळे घडतं. म्हणजे आधी बुडते, मग आधी जळते, मग बुडते, असं सगळं होतं. आणि मग त्यातून काय होतं, तर कोणीतरी एक मनू किंवा पाश्चात्य देशांमध्ये याचं वर्णन करतात, ते पाश्चिमात्य शब्द वापरतात नोव्हाच. तर तो आपला मनू असू दे, नाही तर त्यांचा नोव्हाच असू दे, हे प्रातिनिधिक प्राण्यांसह वाचतात, त्यांचा बचाव होतो. तो कसा होतो, तर म्हणजे एक होडी ते तयार करतात, तो मनू हे होडी तयार करतो आणि उंच हिमालयाच्या शिखरावरती होडी नेतो. आणि तिथे पुराचं पाणी जात नाही, म्हणजे होडी ते वरपर्यंत नेतो, म्हणजे काय पुराचं पाणी तिथपर्यंत पोचत नाही. आणि त्या होडीमध्ये मानव, माकडं, हरणं इत्यादी प्राणी काही असतात. त्या शेकडो वर्षांनी पुन्हा जेव्हा पूर ओसरतो, तो पूर ओसरल्यावर ते सगळे जमिनीवर येतात आणि मग जीवसृष्टी वाढायला लागते, अशी एक कल्पना केली जाते. त्या प्रलयाचा अर्थ म्हणजे सृष्टी निर्माण होते, प्रलय होतो, पुन्हा निर्माण होते, यासंबंधीची अशा प्रकारची कल्पना आपल्याकडे आहे.
आता हा जो मनू आहे तो कसा असेल तर जसा भगवंत दंष्ट्रा कराला आहे त्याचं वर्णन केलं आहे की असं अकरा विकरा दाढा असणाऱ्या कडाकडा दाढा वाजत असतील, आग ओकली जाते अशी मुखं पाहून अर्जुन म्हणतोय की मी पार गोंधळून गेलो आहे. भीती वाटली असं आधीच्या श्लोकात सांगितलंच आहे. आता म्हणतोय मी गोंधळून गेलो आहे. मला काय घडतं आहे तर मला दिशा काळ वेळ काहीच समजत नाही आहे. मी नेमकं आहे कुठे, काय चाललेलं आहे हे मला काही कळतच नाही आहे. आता खरं म्हणजे सामान्य आम्हाला दिशेचं काळाचं वेळेचं भान असतं, म्हणजे असायला हवं आणि ते आपल्याला असतं. हल्ली नवीन घरं घेतात तेव्हा दिशांच्या संदर्भात अगदी वास्तुशास्त्रज्ञाला बोलावून आपलं घर कसं असावं, मग दार कोणत्या दिशेला असावं, स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावं, कपाटं कोणत्या दिशेला, काय जे काही त्यांच्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी असतात त्या सगळ्या करण्याकडे हल्ली कल वाढला आहे. म्हणजे दिशा ही आपल्याला कळते, कुठल्या दिशेला काय ठेवायचं अशा पद्धतीचा विचार करतो. निदान आपण सामान्य मंडळी दिशा वगैरे कुठल्या दिशेला पूर्व येते हे तरी बघितलं जातं. देव कुठे ठेवायचे, मग पूर्व पश्चिम म्हणजे काय, अशा प्रकारच्या गोष्टी आपण दिशेचं ज्ञान हे इतपत का होईना सगळ्यांना असायला लागतं. काळवेळेचा पण विचार केला तर त्याचंही आपल्याला भान असतं. अगदी रात्री जाग आली तर आपण आधी पहिल्यांदा घड्याळ बघतो किती वाजलेत, म्हणजे किती वाजलेत हे आपल्याला कळायला हवं असतं, वेळ कळायला हवी असते. प्रत्येकजण विचार करून बघा, जाग आली रात्री की आपण वेळ बघतोच. पूर्वी घड्याळात बघितली जायची, आता मोबाईलमध्ये बघतो, पण वेळ बघितली जातेच. आणि इतकंच कशाला हवं आहे, समजा आपला 5चा गजर असेल आणि चुकून 4:45ला आपल्याला जाग आली तरी पण मनुष्य स्वभाव असा आहे की ठीक आहे 15 मिनटं झोपूया आणि मग 15 मिनटं परतसुद्धा आपण झोपतो. तर असं हे वेळेचं जे काही भान ज्याला म्हणतो ते भान आपल्याला असतं. आणि म्हणून या वेळेसंबंधी जर अर्जुन म्हणतो की मला हे काही कळतच नाही आहे, मग कळतच इतका तो गोंधळून गेला आहे की त्याला काय वेळ समजत नाही आहे. म्हणून हे विश्वरूप माझं आनंदच घेऊन गेलेलं आहे. मला खरं वाटत होतं की तुझ्या विश्वरूप बघण्यामध्ये किती आनंद आहे, पण तसं काहीच नाही आहे. उलट भलतंच काहीतरी होत आहे. मी दिशाच समजते आहे, मला काळ वेळेचं पण भान राहत नाही आहे. म्हणजे खरं तर अर्जुनाने हात दाखवून अवलक्षण झालं आहे अर्जुनाचं. करायला गेला मग अशी म्हटलं जर भलतंच घडतं आहे. विश्वरूप बघायचं म्हटलं आणि आता ते अर्जुनाच्या मुळावरच आलं आहे. बरं स्वतःच मागितलं आहे, त्यामुळे तक्रार पण करायला जागा नाही आहे. भगवंताला म्हटलं होतं की माझी योग्यता नसली तर नको दाखवू, योग्यता असली तर दाखव. बरं योग्यता नव्हती खरं म्हणजे, कारण तो जे की दाखवत होतं ते दिसतही नव्हतं. भगवंताला कळलं की हा काहीच प्रतिक्रिया देत नाही आहे. मग भगवंताला कळायला दिसतच नाही, मी काही बोलतो ते कळतच नाही आहे, दिसतच नाही आहे. मग त्याला दिव्यदृष्टी पण दिली. म्हणजे सगळं आपणच ओढवून घेतलेल्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे योग्यता नव्हती तर नसता दाखवतं बरं झालं असतं, तर ते दिसावं ही अर्जुनाचीच इच्छा आणि ती भगवंताने पुरी केली. ती पुरी होण्यासाठी दिव्यदृष्टी पण दिली. हे सगळं अर्जुनाच्या या विश्वरूप दर्शनाच्या हव्यासापोटी हे जे काही बघायचं होतं त्याच्यासाठी हे घडलेलं आहे. म्हणून हे सगळं ओढवलेलं आहे. आपल्याला समजा ईश्वर दिसला म्हणजे दिसत नाही ते बरं आहे. अर्जुना दिसायचं झाल्यावर अर्जुनाचं धैर्य बिचाराचं गेलं, त्याची शांती भंग पावली, तो घाबरला. आपल्याला दिसत नाही बऱ्या वेळासाठी की तो दिसला तर आपलं काय होईल. अर्जुनाची ही अवस्था आहे तर आपली काय. म्हणजे कसं आहे की दिसला तर बघण्याची ताकद हवी. अर्जुनाजवळ एवढं धैर्य आहे, एवढी शक्ती आहे, तरी त्याला नाही ना बघता आलं तर तुमचं आमचं काय. आपलं सामर्थ्य, आपली बुद्धी, आपली इंद्रिय या सगळ्याला मर्यादा आहे. आणि त्यामुळे अर्जुन जसा गोंधळला आहे किंवा त्याला कधी काळाचं भान नाही आहे, त्याचा विचार विवेक शक्ती सगळी गोंधळून गेलेली आहे. आपण तर काय इतके क्षुद्र आहोत की आपल्या म्हणजे असं लक्षात येतं. अगदी ते काय विश्वरूप आणि विश्वरूपातलं हे वर्णन केलं आहे ते तर सगळं जाऊ दे. आपण साधाच्या आधामी यात्रेला गेलो आणि तिथे जे काही निसर्गाच्या गोष्टी आपण पाहतो की असे काही ते बर्फाच्छादित डोंगर आणि त्याच्या ज्या वाटा आणि अगदी या डोंगरावरून त्या डोंगर, ते सगळं बघताना सुद्धा आपल्याला चलबिचल होतं की अरे बापरे काय भयानक आहे. म्हणजे निसर्गातलं सौंदर्यातली सुद्धा कधी कधी ती भयानकता आपल्याला सहन होती. इथे तर काय अर्जुन जे वर्णन करतो आहे विश्वरूपाचं ते सुरुवातीलाच मी म्हटलं की वाचणं आणि ऐकणं हे सुद्धा भीतीदायक आहे. रामकृष्ण परमहंसांच्या याच्यामध्ये कथा सांगतात की ते कालीमातेच्या मंदिरात पुजारी होते
आणि तिथे त्या मंदिराची एक मालकीण होती, तिचं नाव होतं रासमणी. ही रासमणी अतिशय जरी देवळाची मालकीण असली तरी प्रचंड श्रीमंत होती. म्हणजे लक्षाधीश, कोट्याधीश, अब्जाधीश वगैरे वगैरे अशी ती राणीच होती. त्यामुळे रासमणी श्रीमंत होती. तिचा एक जावई होता, त्याचं नाव होतं माथुर बाबू. आणि हा माथुर बाबू रामकृष्णांकडे यायचा, नव्हे त्यांचा शिष्यच होता तो. आणि रामकृष्णांच्या बारीकसारीक गोष्टी त्याला म्हणजे रामकृष्णांचा अधिकार तो जाणायचा. त्यांचा शिष्य असल्यामुळे ते कसे भावनावश होतात किंवा ते कालीमातेशी कसं बोलतात किंवा त्यांना ही सगळी कशी काय शक्ती प्राप्त झालेली आहे. आपण अनेकदा रामकृष्णांच्या कथा पाहिली आहेत की ते इतकं अद्वैत साधलेलं असायचं कालीमातेशी की त्या अद्वैतामुळे त्यांना आपण आणि कालीमाता हे वेगळं वाटायचंच नाही. अशा प्रकारचं रामकृष्णांचं होतं. आणि म्हणून त्या लोक पण त्यांच्याकडे यायची, दर्शनाला यायची, गर्दी करायची. अर्थात रामकृष्ण आपल्याच भावविश्वात असायचे. त्यांना कोण येत आहे, कोण सांगत आहे याचं काही त्याच्याशी त्यांचा काही संबंध नसायचा. आणि हे सगळं सगळे लोक पाहायचे आहेत. लोकांनासुद्धा हे सगळं लक्षात यायचं की हा खरा संत आहे. नाहीतर आपल्याकडे कोण येत आहे, कोण जात आहे, कोण आपल्याला काय देत आहे असं पाहण्याचे संत नव्हते ते. हे इतके कालीमातेशी एकरूप झालेले होते की लोकांना माहिती आहे की हा खरा संत आहे. असं असताना एकदा माथुर भाऊ रामकृष्णांना म्हणाले, त्यांचं मोठेपण जाणणारे होते. एकदा निवांत हे होतं आणि मग रामकृष्ण ते म्हणाले, माझी एक मागणी आहे. तर रामकृष्ण म्हणाले, काय मागणी आहे तुमची? तर म्हणजे तुम्ही जे असे इतके भावविश्वामध्ये जाताना, तर त्या भावविश्वात गेल्यावर तुमचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाचा थोडीशी प्रचिती आम्हाला द्या. तेव्हा रामकृष्ण एकदम गप्प झाले की हा अनुभव दुसऱ्याला कसा देणार ना. पण माथुरबाबू अगदी आग्रहाने म्हणाले की खूप नको, थोडा तरी आम्हाला अनुभव द्या की त्या भावामध्ये गेल्यावर नेमकं काय होतं. आणि मग रामकृष्ण म्हणाले, ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना ते देतो. आणि बाबूंना समोर बसवलं. केवळ माथुर बाबूंना समोर बसवलं आणि त्यांना रामकृष्णांनी स्पर्श केला. नुसता स्पर्श केला मात्र माथुर बाबू ओरडायला लागले. त्यांना तो स्पर्श सहनच व्हायला. आपल्याला आठवत असेल स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात पण असा प्रसंग आपण पाहिला आहे की रामकृष्णाने त्याला स्पर्श केला आणि स्वामीजी ओरडायला लागले की तुम्ही काय करताय, मला माझे आईवडील आहेत, मला घर आहे. म्हणजे जे काही झालं ते त्यांच्या सहनशक्तीच्या किंवा त्या विचार विवेकाच्या पलीकडलं होतं. माथुरबाबांचं त्याचं ओरडायला लागले माथुरबाबू आणि ते काही सहन झालं नाही. रामकृष्णाने लगेच त्यांना पूर्ववत केलं. आता हा जसा अनुभव आहे ना तसं आत्ता अर्जुनाचं झालं आहे. समोर असं प्रलयकाळच्या अग्नीसारखं सगळं दिसतं आहे. आत्ता आपण म्हटलं तसं की नुसता आग ओकतोय सूर्य, असं सगळं अग्नीसारखं सगळं असं उग्र विक्राळ दाढा आणि असं सगळं दिसतं आहे सगळीकडे. म्हणजे आपण समजा कुठे गेलो आणि ज्वालामुखी पाहिला तर असं आपण सुरक्षित जागी असतो आणि दूरवर कुठेतरी डोंगरावर तो ज्वालामुखी तो सुद्धा शांत झालेला असं आपल्याला दाखवला जातो. इतपतच आपल्याला माहिती असतं. पण हे तर असं प्रज्वलित झालेले निखारे आणि सगळ्या बाजूनी असं कराळ विक्राळ असं तो सगळं बघतो आहे. आणि त्यामुळे अर्जुन घाबरला आहे. आणि म्हणून तो म्हणतो आहे की शांती नाही, समाधान नाही, सुख नाही, आनंद नाही आणि असं सगळं दिशा मला कळत नाहीत वगैरे वगैरे. आणि मग देवा तू माझ्यावर कृपा कर आणि प्रसन्न. आता हा देव सगळ्याचा आधार आहे आणि देवच आम्हाला असं घाबरवतो आहे. म्हणून हे जे म्हणजे बाहेरच्या वादाला घाबरून तुमचा आधार घ्यायला आम्ही येतो आणि तुम्हीच आम्हाला घाबरवून टाकताय. असं खरं म्हणजे अर्जुनाला मी घाबरलो आहे किंवा माझी शांती गेली हे म्हणण्यामागचा उद्देश काय आहे. तर आम्हाला भय वाटतं तर आम्ही तुमच्याकडे येतो ना, आणि तुमच्याकडे येऊन मला आणखीन भय वाटतं आहे. याला काय अर्थ आहे. आणि म्हणून तो म्हणतो की ज्याचा आधार घ्यायचा तेच मुळे जर घाबरवून टाकणार आहे, जिथे निश्चिंत व्हायला यायचं तिथेच मुळे जर असं भयानक दृश्य दिसलं तर काय करायचं. तुम्हीच असं काळकाळ आवाज करतायत आणि अशा जर तुमच्याकडून अशा गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या तर आम्ही जायचं कोणाकडे. म्हणजे एखादं लहान मुलं असतं ना आणि मग मुलाला भीती वाटते की मुलं असं धावत येतं आणि जो कोणी आजी आजोबा आई बाबा कोणीतरी असतील त्यांच्याजवळ जातं, मग त्याला एक आधार वाटतो.
तसं आमचं आहे की आम्हाला भीती वाटली की आम्ही देवा तुझ्याजवळ येतो आणि तू जर असं असलास तर करायचं काय, तू कृपा करशील अशा आधाराने आम्ही तुझ्याकडे येतो. आपण आता उदाहरण म्हणून सुद्धा कल्पना करू शकत नाही की तिथे लहान मूल समजा असं घाबरलं आहे आणि आपल्या जवळ आलं आहे तर आपण पटकन त्याला जवळच घेणार. इथेही परत त्याला भीती वाटली तर त्यांनी जायचं कुठे, अशी अर्जुनाची परिस्थिती आहे. आणि मग अर्जुन म्हणतो की देवा निश्चिंत व्हायला, भय दूर करायला मी तुझ्याजवळ आम्ही यायचं, तर तूच असं आम्हाला घाबरवून टाकलंस, आता आम्ही जायचं कुठे. आणि म्हणून त्यांनी या विश्वनियंत्याला भगवंताला मनापासून प्रार्थना केली आहे आणि बाबा काय कर, आम्हाला भयमुक्त कर, हे नको आम्हाला दाखव. खरं तर इतकं उग्र, इतकं भयानक, इतकं असं भगवंताचं रूप अर्जुनाला काही घाबरण्यासाठी का भगवंत दाखवतो आहे. म्हणजे विचार करायला लागलं तर गीतेवेदला हा जो विश्वरूपाचा विश्वदर्शनाचा भाग आहे तो काही भगवंताला म्हणजे अर्जुनाने घाबरावं म्हणून का भगवंत हे सगळं करतो असं काही नाही आहे. आपण 19व्या श्लोकापासून हे सगळं वर्णन ऐकतो आहे आणि अगदी भयानकच आहे. ऐकतोय नाही म्हणायचं, खरं अर्जुन तर तो पाहतोच आहे. पण याचा अर्थ असा आहे की भविष्यकाळामध्ये पुढे काय घडणार आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचं भगवंताला आश्वासन द्यायचं आहे, अर्जुनाला सांगायचं आहे. अर्जुनाला असं सांगायचं आहे, पुढच्या 2 श्लोकांमध्ये ते येणारच आहे की शत्रुपक्षामधले सुद्धा, म्हणजे हे आत्ता वर्णन झालं की असं असं दिसतं आहे, पण पुढे आता ते आपल्याला सांगणार आहे की शत्रुपक्षातले दुर्योधन असेल, दुःशासन असेल, द्रोणाचार्य असतील, भीष्माचार्य असतील, हे सगळे जे महत्त्वाचे योद्धे आहेत हे ह्यांचा पण विनाश कसा होणार आहे हे पण सगळं आता अर्जुनाला दिसणार आहे. खरं तर युद्ध अजून सुरू झालेलं नाही आहे. अर्जुनाला युद्ध करण्यासाठी भगवंत तयार करायला म्हणून गीता सांगतो आहे आणि हे विश्वरूप दाखवताना तो आता पुढल्या श्लोकामध्ये हे पण दाखवणार आहे की हे जे युद्धाला उभे राहिले तुझ्या भोवती, म्हणजे तुझ्या बाजूला असू देत, अर्जुनाच्या बाजूला असू देत, नाहीतर अर्जुनाच्या शत्रू पक्षात कौरवांच्या बाजूला असू देत, सगळीकडलेच हे सगळे कसे ह्या जबड्यामध्ये शिरणार आहे याचं वर्णन पुढच्या 2 श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. इतकं अतिभीषण असं दृश्याचं वर्णन अर्जुन करतो आहे. अर्जुनात असं सगळं बघायला लागलं. म्हणजे आता पहिल्या एका श्लोकामध्ये 23व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की अर्जुनाची शांती नाहीशी झाली. आत्ताच्या श्लोकात आपण पाहिलं की त्याचं सुख हरपलं. आता तो म्हणतो आहे आम्ही चक्माम धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपाल संघैः भीष्मो द्रोणसूतपुत्रस्तथासो सहास्मदीयैरपिशो योधमुख्यैः. आता म्हणून आम्ही सर्वे एव म्हणजे ते सर्वजण, कोण सर्वजण, धृतराष्ट्राचे पुत्र, कौरव सगळे धृतराष्ट्राचे जे 100 पुत्र आहेत ते सगळे अवनिपाल, अवनी म्हणजे पृथ्वी. आता ह्या पृथ्वी काय करते तर अन्न वस्त्र निवारा पुरवते, हे पृथ्वीचं काम. आणि मग ह्या अवनीचा पालक, अवनीचा पालक कोण आहे, पृथ्वीचं रक्षण करणार आहे. पृथ्वीवरती येणारं सगळं आपल्याला मिळतं, पण या पृथ्वीचं रक्षण कोण करणार आहे तर तिचं रक्षण करणारा राजा, त्याचा संघही सह, त्या राजाच्या बाजूला असणारे सगळे, म्हणजे धृतराष्ट्र राजा आहे, सगळ्या पृथ्वीवरच्या लोकांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी त्याची आहे. त्याच्या बाजूला असणारे हे सगळे अनेक राजे कौरवांच्या बाजूला असणारे आणि त्यांचा समुदाय त्वाम प्रविशंती, हे सगळेजण आहे ते म्हणत आहे की तुमच्यामध्ये, म्हणजे ते जे की तोंड दिसतं आहे विश्वरूपाचं, त्या तोंडामध्ये, विश्वरूपामध्ये, त्या जबड्यामध्ये प्रवेश करत आहेत. धृतराष्ट्राचे पुत्र, सगळे कौरवांच्या बाजूला असणारी सगळी मंडळी, भीष्म द्रोण सूतपुत्र, हे सगळे तुझ्या जबड्यामध्ये प्रवेश करतो आहे. असं एक भीषण दृश्य अर्जुनाने पाहिलं की भोवताली सगळीकडे दिशा वगैरे काही नाही, सर्व दूर सगळीकडे असं दंशाकाराला आणि विशाल मुख पसरलेलं आहे. अत्यंत निखाऱ्यासारखं प्रज्वलित असं मुखतोंड आहे, गाढा आहे आणि अशा त्याच्यामध्ये त्या मुखामध्ये ही सगळी मंडळी शिरत आहे. आता ह्या 26व्या श्लोकामध्ये तर नावं घेऊन सांगितलं आहे की कौरवांच्या बाजूला असणारी सगळी अस्मदेय ही आपली योधमुख्य ही, ते पण सांगून झालं आहे की त्यांच्याबरोबर आमच्याही सैन्यातले, म्हणजे पांडवांच्या सैन्यामधले सुद्धा अनेक मुख्य योद्धे हे सुद्धा त्या कराल अशा भयानक अशा मुखामध्ये प्रवेश करतात. काय अर्जुनाची झाली असेल अवस्था आपण कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि कर्ण यांचा तर स्पष्टच उल्लेख केला श्लोकामध्ये. आता भीष्माचार्य हे खरे प्रतिज्ञेसाठी प्रसिद्ध आहेत, भीष्म प्रतिज्ञा असं आपण म्हणतो, आणि ती प्रतिज्ञा स्वाभाविकच
भीष्म प्रतिज्ञा आहे म्हणजे त्या बोलणार नाहीच. आता केवळ प्रतिज्ञा म्हणून ते कौरवांच्या बाजूला आहेत हेही आपल्याला माहिती आहे की त्यांचं अर्जुनावर प्रेम आहे नव्हे, 5 पांडवांवर त्यांचं प्रेम आहे, परंतु प्रतिज्ञा असल्यामुळे ते कौरवांच्या बाजूला आहेत. म्हणजे पूर्णपणानं पांडवांच्याबद्दल सहानुभूती आहे, मनापासून त्या पांडवांवर त्यांचं प्रेम आहे. दुसरं म्हणजे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या बाबतीत आहे की ते इच्छामरण त्यांना जमणार आहे, म्हणजे त्याला पाहिजे तेव्हा ते त्या देह टाकू शकणार आहे. द्रोणाचार्यांचा विचार केला तर द्रोणाचार्य केवळ एकनिष्ठ राहायचं म्हणून कौरवांच्या बाजूला आहे. त्यांचंही अर्जुनावर अतिशय प्रेम आहे. अर्जुन हा त्यांचा उत्तम शिष्य, अन्य कुणालाही न दिलेली ब्रह्मास्त्रासारखी गोष्ट त्यांनी अर्जुनाला दिली. त्या ब्रह्मास्त्राचं असं आहे की ते सोडता पण येतं आणि ते परत घेता पण येतं, आणि हे सगळं अर्जुनाला त्यांनी शिकवलं होतं. खरं तर असं आहे की या ब्रह्मास्त्राबद्दल असं आहे की अश्वत्थामा हा त्याचा पुत्र आहे, आणि अश्वत्थामाने पण इच्छा व्यक्त केलेली होती की मला ब्रह्मास्त्र द्या म्हणून. तर त्यावेळेला त्याचा खरा आग्रह होता अश्वत्थाम्याचा, पण त्या आग्रहामुळे वडीलच आहेत त्यामुळे वडिलांनी अश्वत्थाम्याला ते ब्रह्मास्त्र द्यायचं ठरवलं, शिकवलं, परंतु त्याला ते आवडता आलं नाही. म्हणजे इतकं अर्जुनावर ब्रह्मास्त्राचं उदाहरण देण्यामागचा उद्देश काय, तर एवढं सगळं अर्जुनावरचं प्रेम असल्यामुळे त्यांनी केलेलं आहे. ते त्या द्रोणाचार्यांना पण आता तो पाहणार आहे. कर्णाच्या बाबतीत विचार केला तर कर्णावर भगवंताचं अतिशय प्रेम आहे, विशेष प्रेम आहे. कसं तर आपल्याला महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा युद्ध होईल तेव्हा त्याची अनेक उदाहरणं आपल्याला मिळतील. युद्धामध्ये कर्णाने जेव्हा काही विशेष कौशल्य दाखवलं त्या प्रत्येक कौशल्याच्या वेळेला त्या कर्णाच्या बाणांपासून भगवंतांनी अर्जुनाचं रक्षण केलं, पण त्याच वेळेला कर्णाची स्तुती पण केली. कर्णाजवळ जे कौशल्य होतं त्या कौशल्याची स्तुती पण कर्णाने भगवंताने केली. दुर्योधनाचा मित्र म्हणून केवळ कर्ण त्याच्या बाजूने लढत होता. आणखीन लक्षात घ्यायला हवं की कर्णाला या युद्धातून काहीच मिळवायचं नव्हतं. मित्र म्हणून तो दुर्योधनाच्या बाजूने लढत होता ही गोष्ट खरी आहे, परंतु त्याला मिळवायचं काहीच नव्हतं. श्रीकृष्णाने त्याला तू कुंतीपुत्र आहेस आणि सगळ्यात मोठा पांडव आहेस हे सांगितलं होतं, आणि त्यावर या कर्णाने असं म्हटलं होतं, मित्र कर्तव्य म्हणून मी मित्राला दिलेला शब्द पाळणार आहे आणि मी दुर्योधनाच्या बरोबरच राहणार आहे. पण असं जरी असलं तरी कर्णाने भगवंताला सांगितलं होतं की हे जे की आहे तू मला सांगितलंस की मी कुंतीचा पुत्र आणि सगळ्यात मोठा पांडव आहे, हे तू धर्मराजाला सांगू नकोस. कर्णाचं मोठेपण नेमकं कुठे आहे तर कर्णाने भगवंताला असं म्हटलं की ही गोष्ट तू धर्मराजाला सांगू नकोस. आणि का सांगू नको तर त्याला जर हे कळलं तर तो अत्यंत न्यायी राजा आहे, धर्मराजच आहे. त्यामुळे धर्मराज असल्यामुळे, न्यायी राजा असल्यामुळे मी सर्वात मोठा म्हणून तो सगळं राज्य जिंकेलही, आणि जिंकलेलं राज्य तो मी मोठा म्हणून मला देईल. मला तर काही नकोच आहे, आणि मग मला काहीच नको आहे म्हटल्यावर मी ते प्रिय मित्र असणाऱ्या दुर्योधनाला देईन आणि पांडव कायमचे दुःखी होतील. केवढा कर्णाचा मोठेपणा. म्हणून धर्मराजाला ही गोष्ट सांगू नकोस असं होतं. दानशूर तर कर्ण होताच. जन्मजात असलेली जी कवचकुंडल त्याची होती ती सुद्धा त्यांनी देऊन टाकलेली होती, त्यांनी सहजपणाने देऊन टाकलेली होती. इतका शूर दानशूर असणारा कर्ण. आता भगवंताची जर लीला नसती तर अर्जुन काही कर्णाला मारू शकला नसता. त्यामुळे ह्या श्लोकामध्ये भीष्म, द्रोण आणि सूतपुत्र म्हणजे कर्ण या तिघांचा उल्लेख केला आहे. भगवंत तर कर्णाचा अंत्यसंस्कार करायला पण भगवंत स्वतः आलेले होते. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकाच्या ओव्या लिहिताना गीतेमध्ये सूतपुत्राचा उल्लेख कर्णाबद्दल केला आहे, पण माऊलींनी सूतपुत्र हा शब्द नाही वापरला. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने अर्जुनाच्या तोंडी कर्णाच्यासाठी सहस्त्रकरांचा कुमर असा शब्द वापरला आहे. सहस्त्रकर म्हणजे सहस्त्र किरण, कोणाचे? सूर्याचे. तर हा सूर्यपुत्र आहे, आणि सूर्यपुत्र असा कर्णासाठी माऊलींनी शब्द वापरला. सूतपुत्र असा शब्द माऊलींनी वापरला नाही जो गीतेत वापरलेला आहे. असो, इतका आदराचं स्थान या कर्णाबद्दल सगळ्यांच्या मनात आहे. खरं तर असं आहे की या निमित्तानं म्हणजे विश्वरूपदर्शनाच्या निमित्तानं कदाचित असं असेल की भगवंत अर्जुनाला सांगतो आहे
की खरं कोणी कोणास मारत नाही आहे. अगदी ही सगळी मंडळी ज्यांची नावं भीष्माचार्य, द्रोणाचार्य वगैरे घेतो आहे आपण, या सगळ्या मंडळींना तो पाहतो आहे त्या विश्वरूपाच्या मुखामध्ये प्रवेश करताना. त्यामुळे हे सगळं करताना भगवंताला कदाचित सांगायचं असेल, जसं मगाशी आपण म्हटलं की युद्धामध्ये कोण जिंकणार आहे हे कळण्यासारखीसाठीच ही गोष्ट असेल. युद्ध तर व्हायचं आहे. तसं आहे की सगळ्याचा संहार होणारच असतो आणि तो संहार कोणी कुणाचा असं करत नाही, तर सगळं मीच करतो. भगवंताचीच योजना असते, त्याप्रमाणे घडतं. त्यामुळे उगीच दुःख करण्यासारखं ह्याच्यात काही नाही आहे असं कदाचित भगवंताला विश्वरूपाच्या निमित्तानं सांगायचं असेल. पण हा सगळा हा जर अभिप्राय असेल तर तो अर्जुनाला की कळलेला नाही आहे. त्यामुळे अर्जुन भयभीत झाला आहे, अर्जुन दुःखी झाला आहे. या कारणाने भगवंत विश्वरूप दाखवतो आहे आणि हे सगळं असंच घडणार आहे हे सगळं त्याला अजून कळायचं आहे आणि त्यामुळे त्यांनी जे दृश्य पाहिलं आहे त्यामुळे तो दुःखी होतो आहे. पुढे म्हटलं आहे वक्त्राणी ते त्वरमाणा विशंती दंष्ट्राकरालानी भयानकानी कैचित विलग्ना दशनांतरेषु संदृश्यंते चूर्णिते उत्तमांगे. पुढल्या श्लोकामध्ये पुन्हा तेच वर्णन आहे. वक्त्र म्हणजे तोंड. त्वरमाणा विशंती, त्वरा म्हणजे घाई. त्या तोंडामध्ये अत्यंत त्वरेनं असं घाई गर्दीनं त्या मुखामध्ये प्रवेश केला जातो. ते जे असं कराल दाढांनी मोठ्याच्या मोठं तोंड आहे, आत्तापर्यंतच्या अनेक श्लोकात आपण ते पाहिलं आहे. त्याच्यामध्ये असं त्वरमाणा विशंती, घाईघाईने लोक जणू काही प्रवेश करतात. म्हणजे डोळ्यापुढे कल्पना करा, आपल्या मुंबईकरांना सहज जमणारी समजणारी गोष्ट आहे की आपल्या स्टेशनवर सकाळच्या वेळात गाडी यायची वेळ असेल तेव्हा असा नुसता प्लॅटफॉर्म भरलेला असतो. इतकी प्रचंड गर्दी असते की ती धारधार ती लोकल आली आणि उभी राहिली की ती जणू काही ती म्हणजे एक असं करायला दाढा असणारा एवढे सगळे दरवाजे असणारी ती आहे. ती सगळ्या त्या फुटपाथवरच्या सगळ्या लोकांना वेळगुट करून टाकते, सगळ्याला घेऊन टाकते. हे जसं आपण दृश्य पाहतो ना आणि मग काही मिनिटासाठी का होईना ते प्लॅटफॉर्मवरती पुन्हा जरा रिकामी जागा राहते. हे जसं दिसतं तसं ते विश्वरूपाचं होतं की त्या विश्वरूपामध्ये अनेक मंडळी असं घाईघाईनं प्रवेश करतात. दंष्ट्राकराला आणि भयानकाने. बरं, ते अकराळ विकराळ आहे, भयानक आहे, भयानक दाढा त्याच्यात आहेत. आणि आता जे पुढे आपण वर्णन पाहणार आहोत, काही गोष्टी अशा आहेत की चूर्णितही उत्तमांगाई. त्या मुखामध्ये काहींची डोकी तुमच्या त्या दाढांमध्ये चूर्ण होताना मला दिसत आहे. किती अंगावर काटा आणणारं वर्णन आहे की त्या दाढा मी नुसतं काही चित्र नाही आहे की त्या चित्रामध्ये आपलं प्रवेश केलेला दिसतो असं नाही, तर त्या दाढा ह्या काही हात पाय डोकी उत्तमांग म्हणजे डोकं ही अशी चूर्ण होताना दिसत आहेत. दशनांतरेषु विलग्न हा संदृश्यंती. काही लोकांचे हात पाय तुमच्या त्या दाढांच्या फाटीत अडकत आहेत. आता त्या इतकं दाताखाली चिरडून पोटात घेतलं जात आहे, काही अडकलं जात आहे. म्हणजे आपण खरं तर आपलं ते मुख किती, आपला तो घास किती, आपला तो अन्नाचा कण किती, आपल्यासुद्धा कुठेतरी दाढेमध्ये एवढासा जरी कण अडकला तर तो जिभेच्या साह्याने कधी एकदा काढून टाकतो असं आपल्याला होतं. इथे तर कल्पनाच करू शकत नाही. हे एवढं प्रचंड मुख आणि त्या प्रचंड मुखामध्ये लोक प्रवेश घेत आहेत आणि त्या लोकांच्या हातापायांचं आणि डोक्यांचं चूर्ण होत आहे. हे असं सगळं भगवंताने पाहिलं. सगळे योद्धे आहेत आणि त्या योद्ध्यांचे हात पाय आणि डोके असे आत जात आहेत. बरं, आत जात आहेत म्हणजे ते तोंड ओढून नाही घेत आहे, ही मंडळी स्वतःहून आत जात आहेत. हे सगळे कल्पना करणं खूपच कठीण आहे. म्हणजे क्रूरपणाचा जो कळस असतो ना तसा आहे की ही योद्धे मंडळी जी स्वतः अत्यंत प्रचंड शूर आहे, ही सगळी मंडळी या विश्वरूपाच्या मुखामध्ये आत प्रवेश करतात आणि हे सगळं अर्जुन बिचारा बघतो आहे आणि स्वाभाविकच आहे हे सगळं भयानक दृश्य त्याला पाहताना. खरंच इतका क्रूरपणा त्याच्याशी कसा बघवला जाणार. कसा आहे, भगवंत चांगल्या रूपामध्ये आपल्याला बघायला आवडतो. आपण नेहमी भगवंताचं जे रूप वर्णन करतो ते कसं आहे तर ते अत्यंत मोहक आहे असं आहे. आणि इथे मात्र सगळं विनाश करणारं महाकाळ असं हे भयानक रूप हे कसं काय बघवलं जाणार. अशा भयानक महाकाळ मृत्यूच्या रूपातला परमेश्वर हे आपलं मन स्वीकारायला तयार होत नाही. अर्जुनाचं तर नाहीच नाही. पण
जसं निर्माण करणं हे भगवंताचं काम आहे, पालनपोषण करणं हे भगवंताचं काम आहे, म्हणजे सांभाळणं हे भगवंताचं काम आहे, तसं विनाश करणं हेही भगवंताचंच काम आहे. बरं, नवनिर्मिती व्हायला हवी असली तर पहिलं जाणं आवश्यक असतं. म्हणजे विनाश व्हायचा आणि मग नवनिर्मिती व्हायची, हे असं जाणं आणि येणं हे चालूच राहणार. जुनं जाणं आणि नवीन येणं हे घडावंच लागतं. निसर्गच आहे हा, त्याशिवाय नवीन निर्मिती कशी होणार? त्यामुळे हे बरोबर आहे. नवीन शरीर मिळणार, पुन्हा एवढं चांगलं जीवन जगायची संधी मिळणार, हे सगळं ईश्वरी कृपाच आहे. पण ज्या पद्धतीने दाखवलं गेलेलं आहे ते फार भयानक आहे. आता यातलं जे काही अर्जुनाला जे पाहताना थोडं आपण तत्त्वज्ञान तो काय पाहतोय, तर त्यात एक विशेष गोष्ट अर्जुन बघतोय. एकीकडे भगवंताचं हे अकराळ विकराळ मुख, ही माणसं, मी आत्ता म्हटलं की ती मुखं खात नाही आहे, ही मुखं, ह्या मुखामध्ये आत लोक स्वतःहून प्रवेश करत आहेत. अकराळ विकराळ मुखामध्ये स्वतःहून परमाणा अशी आत घाई गर्दीने जात आहेत, शिरत आहेत, आणि हे अर्जुन पाहतोय. आणि मग आत्ता म्हटलं तर सगळे कौरवांच्या बाजूला असणारे भीष्माच्या द्रोणाचार्य कर्ण आपण पाहिलं, अन्य काही नातेवाईक आहेत, हे सगळेजण आपण होऊन प्रवेश करतायत, हे अर्जुन पाहतोय. म्हणजे एखादा यज्ञकुंड असावं आणि त्या यज्ञामध्ये समिधा टाकल्या जाव्यात किंवा आहुती टाकल्या जाव्यात, तसं जणू काही त्या विश्वरूपरूपी त्या यज्ञाच्या मुखामध्ये ही मंडळी स्वतःहून आतमध्ये प्रवेश करतात. अर्जुनाच्या काय काय गोष्टी मनात आल्या असतील की अरे, ज्या भीष्माचार्य आजोबांनी आपल्याला मांडीवर खेळवलं, आपले किती लाड केले, आपल्या हिताचंच आयुष्यभर सदैव आपल्या हिताचीच त्यांनी चिंता केली, असं सगळं आपलं कौतुक करणारे, लाड करणारे, प्रेम करणारे आजोबा समोर आहेत, आणि ते पण असे त्या विश्वमुखात जात आहेत. द्रोणाचार्यांबद्दल पण त्याच्या मनात आलं असेल की एवढी मोठी अस्त्रविद्या शिकवली, आपल्यावर इतकं प्रेम केलं, आपल्यासारखा शिष्य दुसरा कोणी नाही, इतकं आपल्या म्हणजे श्रेष्ठ धनुर्धर असं आपल्याला पदवी त्यांच्यामुळे जणू काही मिळाली, इतकं सगळं आपलं प्रेम करणारे, आपला आवडता शिष्य आपल्याला म्हणवणारे ते द्रोणाचार्य पण असेच त्या मुखामध्ये प्रवेश करत आहेत. आणि ना अर्जुन तसा मृदू स्वभावाचा आहे, रुजू स्वभावाचा आहे, निर्मळ मनाचा आहे, असा स्वच्छ अंतःकरणाचा आहे. आणि त्यामुळे हे सगळं बघताना त्याच्या तोंडी जे वर्णन आहे, मी पार्थ द्रोणाचा केला. अर्जुन ज्ञानेश्वर माऊलींनी हे सगळं वर्णन तर त्याच्या मनामध्ये काय आलं असेल, तर तो म्हणतो मी कोण, मला पार्थ असं जे काही मिळालं द्रोणांमुळे मी आहे, त्या मी पार्थ द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मजला दिधला, मला सगळं ह्यांनी शिकवलं आहे. आणि नेणे उपकारकाय आभारायला वधित येते, आणि त्यांनी जे एवढे माझ्या उपकार केले तर मी काय त्यांचा वध करू, असे सगळे विचार. आता खरं म्हणजे हा करत नाही ना वध, पण आता युद्ध करायचं झालं तर हे सगळं घडणार आहे. आणि असं ते मुखात प्रवेश करताना निम्या गोष्टी अर्जुनाच्या मनात येत असेल तरी काय मी भस्मासूर. अर्जुन म्हणतो की ह्या सगळ्याला मी कारण झालो आहे, तुम्ही काय भस्मासूर आहे. जया लागी मनोविरू, आम्ही स्वप्नीही ते शको न करू तर या प्रत्यक्ष केवी धातू देवा. अहो आम्ही स्वप्नात पण नाही हे असा विचार करणार आणि मी प्रत्यक्ष मारू, अशा अवस्थेमध्ये अर्जुन आहे की हे युद्ध केलं तर असं सगळं घडणार आहे की काय, अशा भीतीने अर्जुन म्हणतो आहे. त्यामुळे या सगळ्या अकराळ विकराळ अशा मुखामध्ये हे भीष्म द्रोण आणि मंडळी सगळी जाताना पाहून अर्जुन चांगलाच थरारला आहे. बरं, त्याच्याबरोबर आपल्याही म्हणजे ही तर कौरवांच्या बाजूला असणारी मंडळी तर आहेतच, त्याशिवाय दृष्टद्युम्न, विराट, द्रुपद, अभिमन्यू, सात्यकी, द्रौपदीचे सगळे पाचीपुत्र, घटोत्कच, किती किती मंडळी या अकराळ विकराळ असणाऱ्या मुखामध्ये प्रवेश करताना दिसतात, हेही अर्जुन पाहतो आहे. आणि त्या अशा आत्ता म्हटलं कराळ झाडाने हे असं डोक्याचं पीठ होताना, हातापायचं पीठ होताना तो मला दिसतो आहे असं म्हणते. दंशला कराला आणि भयानकाने अशा दाताखालच्या जबड्यांमध्ये चूर्ण येते, उत्तम अंगही असं डोक्याचं चूर्ण होताना दिसतं आहे. डोकी, हात, पाय वगैरे, आणि दाताच्या पाठीला अडकत आहेत. केचित दशनांतर यशो विलग्न, असं असं सगळं बघितल्यावर स्वाभाविकच अगदी मुळापासून हादरणं म्हणतो असं अर्जुन हादरलं आहे. आता आणखीन काय करायचं असं मोठा त्याच्यापुढे प्रश्न आहे. आता या विश्वरूपाच्या दर्शनाने पुन्हा एकदा असं वाटतं की हे सगळं त्याच्या मागचा काय उद्देश आहे. तर असं वाटतं की भविष्यातल्या घटना दाखवण्याचा पण भगवंताचा उद्देश असेल
की काय घडणार आहे. मी मग अशी म्हणायचं की गीता आत्ता सांगितले, हे विश्वरूप दाखवलं जात आहे, युद्धाचा निर्णय काय होणार आहे हे कळणार आहे. अजून युद्ध व्हायचंच आहे, पण घडणार आहे काय हे सगळं सांगतात. त्यामुळे अर्जुनाला ह्या युद्धाचा निर्णय पण खरं म्हणजे कळतो आहे. हे सगळे द्रोणाचार्य भीष्माचार्य कर्ण त्या विश्वरूपाच्या ह्याच्यात जात आहे, त्यामुळे युद्धाचा निर्णय काय लागणार आहे हे तर त्याला कळणार आहे. जणू काही विजयाची खात्रीच द्यायची आहे अर्जुनाला. पण हा देखील भगवंताचा उद्देश असेल का हे सगळं दाखवण्यामध्ये. आणि मग हे दाखवायचं तर काय खरं म्हणजे भाषेने पण सांगितलं सांगू शकला असताना त्याने काळजी करू नको, हे काय घडणार आहे तुला सांगतो. तसं न करता असं सगळं दाखवणं. आता दाखवणं म्हणजे काय, भगवंतानी नाटकी आहे तो, त्यामुळे जणू काही अर्जुनाने इच्छा व्यक्त केली आणि अर्जुना त्याला दाखवायचंच होतं हे सगळं, म्हणून सुद्धा त्यांनी दाखवलं. याचं वर्णन आणखीन 2 श्लोक आपल्याला, अजून आणखीन काही श्लोक करायचे आहे. त्याच्यात 2 अशा मोठ्या उपमा भगवंत देणार आहे, त्या पाहूया आपण पुढल्या वेळेस. पण आत्ता त्या 2 होया 2 उपमा देणार आहे त्या अशा आहेत की जशा नद्या समुद्राला जाऊन मिळतात. बरं, मिळतात म्हणजे मिळणं हे क्रियापद आपण फारच सोपं म्हटलं. जणू की या सगळ्या नद्या वेगात जाऊन समुद्राला भेटतात आणि समुद्रमय होऊन जातात, त्याच्यात मिसळून जातात. किंवा पतंग नावाचा जो कीटक असतो, दोन्ही 2 श्लोक त्या गीतेमध्ये ह्या उपमा देणारेच आहेत. आणि पतंग नावाचा जो कीटक आहे तो अग्नी दिसला की स्वतःहून ते अग्नीत जातो आणि स्वाभाविकच त्या नदीचं पण जसं काही समुद्रामध्ये ती विलीन झाली की तिचं काही नाव राहत नाही, तसा हा पतंगसुद्धा कीटक त्या अग्नीत जातो आणि नाश पावतो. अगदी तसंच ह्या 11 मुखामध्ये ही मंडळी गेलेली आहेत आणि काही त्यांचं अस्तित्व नाश पावतात, अस्तित्वच राहत नाही. असं पुढल्या 2 दाखले देऊन किंवा अशा उपमा देऊन भगवंत वर्णन करणार आहे. पण आजच्या 24 ते 28 या 4 श्लोकांमध्ये आपण असं पाहिलं की अर्जुन का घाबरला आहे किंवा अर्जुन का थरारला आहे किंवा अर्जुन नेमकं जे काही पाहिलं त्याच्यामागे उद्दिष्ट काय आहे असा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ह्या विश्वरूपाची ही मागणी अर्जुनाची फार मोठी त्याला पश्चात्तापाला कारण होती आहे. एकीकडे त्याला वाटतं की आपण उगाच काहीतरी करून बसलो, छान रूप आपल्याला भगवंताचं दिसलं असतं तर बरं झालं असतं की नसती आपण मागणी मागितली. आणखीन काही श्लोकांमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे आणि मग विश्वरूपातून उद्दिष्ट काय त्याचाही विचार आपल्याला करायचा आहे. हे पुढले 2 श्लोक आपण नंतर पाहूया. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.